नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि तज्ञांकडून मार्गदर्शन देखील घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे वजन कमी करण्याचे नवीन उपचार. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर नीरज रायते आणि डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी. सुरुवातीला या दोन्ही तज्ञांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार हर्षाली. तर डॉक्टर नीरज रायते आणि डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी हे वजन कमी करण्याच्या तसेच पोटातील विविध आजारांच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया उपचार करणारे तज्ञ व सर्जन आहेत. ते पुण्यामध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी यांनी त्यांचे सहकारी डॉक्टर नीरज रायते यांच्यासोबत डॉस अर्थात डायबिटीज आणि ओबेसिटी सपोर्ट आणि सोल्युशन ही संस्था चालू केली आहे. आज आपल्यासोबत ते वजन कमी करण्याचे नवीन उपचार याविषयी सविस्तर चर्चा करणार आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर नीरज, सगळ्यात आधी तुमच्याकडे येते. तर आजकाल वजन वाढलं की सगळे टेन्शन घ्यायला सुरुवात करतात. मग ते जिम आलं, डाएट आलं. तर खरंच वजन वाढणं हे काळजीचं कारण आहे का? नक्कीच. सर्वप्रथम आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आम्हा दोघांतर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. झीलाही खूप खूप धन्यवाद की त्यांनी या महत्वाच्या दिवशी हा महत्वाचा विषय घेतला आहे. मुळात वजन वाढतं का नाही हेच बऱ्याच जणांना कळत नाही. म्हणजे आम्हाला असा नियमित अनुभव येतो की बऱ्याचदा पेशंट येतो आणि त्यांना विचारलं तुमचं वजन किती आहे, तर पेशंट सांगू शकत नाही. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत हे बऱ्याचदा होतं की जर त्या रुटीनली सलवार वापरत असतील किंवा साडी नेसत असतील तर पोटाचा आपला घेर कधी मोजलाच जात नाही. बरोबर. असे बरेच पेशंट सुद्धा आम्हाला भेटलेले आहेत जे जेव्हा आम्हाला भेटायला येतात तेव्हा त्यांना विचारलं वजन किती, तर ते सांगतात सर घरी वजन मोजणं शक्य नव्हतं, इतकं वजन वाढलेलं आहे. तर वाढलेलं वजन हा नक्कीच काळजीचं कारण असतं. याला मी ब्रॉडली दोन प्रकारात डिव्हाइड करू शकेन. एक प्रकार आहे जिथे फक्त वजन वाढलेलं असतं आणि वाढलेल्या वजनामुळे अडचणी असतात. आणि दुसरा प्रकार आहे जिथे वजन वाढलेलं असतंच पण वाढलेल्या वजनामुळे विविध प्रकारचे आजार त्या व्यक्तींना व्हायला लागलेले असतात. या आजारांची यादी खूप मोठी आहे, ज्याच्यात प्रामुख्याने डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, फॅटी लिव्हर आहे, यंग मुलींमध्ये पीसीओडी किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आहे, बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांमध्ये गुडघेदुखी आहे, घोरण्याचा त्रास आहे. अशा विविध प्रकारच्या आजारांचं मूळ कारण हे वाढलेलं वजन असतं. म्हणून मी म्हटलं तसं जीचे विशेष आभार की या अतिशय ज्वलंत विषयाला आपण दिवाळीच्या मुहूर्तावर हात घातलेला आहे. बरोबर. तर हे वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करायला हवं यावर तुम्ही काय सांगा? वजन कमी करण्यासाठी डाएट आणि एक्सरसाइज हे सगळ्यांनाच माहीत असलेले उपचार आहेत. याशिवाय बरेच उपचार आहेत जे वजन कमी करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. तर स्पेक्ट्रमच्या एका बाजूला आपण डाएट एक्सरसाइज जर पकडलं आणि स्पेक्ट्रमच्या दुसऱ्या बाजूला आपण जर वेगवेगळ्या वजन कमी करण्याच्या ट्रीटमेंट्स पकडल्या, या सगळ्यांच्या मधला जो सब सेगमेंट आहे हा सगळ्यात डिफिकल्ट सब सेगमेंट आहे. कारण या सगळ्या मंडळींनी डाएट आणि एक्सरसाइज ऑलरेडी केलेलं असतं. त्यांनी बऱ्याचदा 5, 10, 15 किलो वजन छान कमी झालेलं असतं आणि हे 5, 10, 15 किलो वजन जितकं कमी होतं त्याच्यापेक्षा डबल वजन त्यांनी वाढवलेलंही असतं. म्हणजे ते स्वतः वाढवत नसतात पण त्यांच्या शरीराची ठेवणच अशी असते की काळानुरूप हे वजन पुन्हा वाढतं. त्यामुळे ह्या सगळ्या उपचारांचा आपल्याला पर्याय बघायला लागतो. बरोबर. डॉक्टर सतीश, तुमच्याकडे येते. तर वजन कमी करण्यासाठी कोणत्या ट्रीटमेंट आहेत? खूप छान प्रश्न आहे. वजन कमी करण्यासाठी खूप जण खूप असे प्रयत्न करत असतात. जसे की डाएट अँड एक्सरसाइज, जसं आपण मगाशी सांगितले की डाएट अँड एक्सरसाइज हे सगळेच प्रयत्न करतात. डाएट अँड एक्सरसाइज कोणी केलं असं कधीच होत नाही. पण डाएट अँड एक्सरसाइज करूनही आपलं वजन वरती खालती हे फार होत असतं. हे बरेचसे पेशंट, बरेचसे आपले मित्र मैत्रीण सगळे सांगत असतात की डाएट करूनही एक्सरसाइज करूनही आम्ही वजन कमी करतो पण काही कारण असतं. जसं की आता दिवाळी आली की फराळ आला की सगळे मिठाई आले, आपलं दुसरे कुठले फेस्टिवल आले, आपण सण साजरे करतो ते आले की किंवा बाहेर जेवायला गेलो तर आपलं खाण्यावरती आपलं कंट्रोल राहत नाही. ह्या गोष्टींमुळे आपलं वजन वाढतच जातं. त्याच्यामुळे कितीही डाएट एक्सरसाइज केलं की वरती खालती हे वजन फार होतं. पण डाएट अँड एक्सरसाइज केल्यानंतरही जर आपलं वजन कमी होत नसेल आणि हे असं योयो फेनॉमिनन ज्याला म्हणतो आपण की आपण वरती खालती वजन होतं, तर त्यांनी नक्कीच काहीतरी आपल्या वेट लॉससाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत. ज्यावेळी डाएट अँड एक्सरसाइज करूनही जर वजन कमी होत नसेल तर त्याला आपण बाकीचे ट्रीटमेंटचा ऑप्शन देतो. जसं की एक बलून हा एक ऑप्शन आहे, इंट्रागॅस्ट्रिक बलून. इंट्रागॅस्ट्रिक बलून म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण
एंडोस्कोपीद्वारे किंवा विदाउट एंडोस्कोपी पण एक बलून, एक फुगा आपल्या पोटामध्ये आपण ठेवतो. त्या फुग्यामुळे आपलं पोट आधीच 50% भरलं जातं. त्याच्यामुळे तुमचं भूक लागण्याची क्षमता असते ती कमी होते. तुमचं काय जेवण असतं जातं ते पण कमी होतं आणि त्याच्यामुळे हळूहळू तुमचं वजन कमी होतं. आणि हे जे काय बलून असतं ते आजकाल एका स्वॅलो पिल मध्ये, म्हणजे एका छोट्या गोळीसारख्या आकारामध्ये येतं. ती गोळी आपण फक्त घ्यायची असते, स्वॅलो करायची असते. ती गोळी खाली आत पोटात आपण कन्फर्म करतो की आत पोटात गेली आहे. ती आत पोटात गेल्यानंतर ती आपण पाणी त्याच्यात भरतो एका वायरद्वारे आणि ती 550 सीसीचं आपण बलून ज्यावेळी भरतो त्यावेळी आपली पोटाची क्षमता 1000 ते 1200 सीसी असते. ज्यावेळी आधीच आपण त्याच्यामध्ये एक 550 सीसीचं बलून ज्यावेळी भरून आपण त्याच्यामध्ये ठेवतो त्यावेळी पोट आधीच आपलं भरलेलं असतं. त्याच्यामुळे आपलं काय कॅलरी इंटेक असतो तो कमी होतो आणि जवळजवळ 4 ते 6 महिने हा बलून आपल्या पोटामध्ये राहतो आणि 4 ते 6 महिन्यानंतर आपल्या पोटातून तो नंतर मोशन्सद्वारे निघून जातो. ह्या बलूनमुळे तुमचं 15 ते 30 किलो वजन तुमच्या 4 ते 6 महिन्यामध्ये वजन कमी होतं. त्याच्यामुळे बरेचसे जे काही स्त्रीरोग तज्ञ आहेत ते आमच्याकडे पेशंट्स पाठवतात की ज्याच्यामध्ये ज्यांना पीसीओडी असतं किंवा ज्यांना वंध्यत्व असतं, इन्फर्टिलिटी असतं, त्याच्यामध्ये त्यांना फक्त 15 ते 20 किलो किंवा 15 ते 30 किलो वजन कमी करायचं असतं. त्यांच्यामध्ये हे स्वॅलो पिल बलून एक खूप सुंदर अशी ट्रीटमेंट पद्धत आलेली आहे. त्याच्यामध्ये सर्जरी करावी लागत नाही, ज्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागत नाही, एंडोस्कोपी लागत नाही, अनेस्थेशिया लागत नाही. फक्त 15 मिनिटाचं प्रोसिजर असतं ज्याच्यामध्ये फक्त पिल आपण स्वॅलो करतो आणि बलून आत फुगल्यानंतर तुमचं वजन हळूहळू दर महिन्याला 4 ते 5 किलो असं 4 ते 6 महिन्यात 15 ते 30 किलो वजन कमी होतं आणि त्याच्यामुळे वंध्यत्व म्हणा किंवा बाकीच्या पण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते वजन कमी झाल्यामुळे जे काही वजनामुळे जे काही तुम्हाला त्रास होतात त्या सगळ्या कमी होतात. आणि आजकालच्या सोशल मीडिया आणि सेल्फीच्या युगात तर तुम्हाला फक्त 15 ते 20 किलो वजन कमी करायचं असेल तर हे बलून पद्धत ही खूप सुंदर अशी ट्रीटमेंट उपचार पद्धत आहे. बरोबर. तर पुन्हा एकदा तुम्हालाच की ह्या ट्रीटमेंट कोणी कराव्यात? ह्या ट्रीटमेंट सगळ्या ऑब्झर्वेशन खाली, ट्रीटमेंट खाली ज्यांनी हे बेरियाट्रिक सर्जन्स आहेत त्यांनीच ह्या ट्रीटमेंटचा ऍडवाइस दिला पाहिजे. कारण त्यांच्या देखरेखीखाली आपण हे बलूनची ट्रीटमेंट करणं फार जरुरीचं असतं. कारण आपल्याला एंडोस्कोपी जर लागलं तर आपण एंडोस्कोपी करण्याची जी काही क्षमता असते ते फक्त सर्जनच करू शकतात. त्यामुळं सर्जन्स, बेरियाट्रिक सर्जन जे आहेत, जसं मी आणि डॉक्टर नीरज रायते, आम्ही हे ट्रीटमेंट पुण्यामध्ये करतो आणि फक्त 15 मिनिटाची प्रोसिजर असते. तुम्हाला ऍडमिट व्हावं लागत नाही, कुठली सर्जरी नसते, एंडोस्कोपी नसते, अनेस्थेशिया नसते आणि 15 मिनिटांमध्ये तुम्ही लगेच घरी जाऊ शकता. बरोबर. तर डॉक्टर नीरज, ह्या ट्रीटमेंटचे फायदे काय आहेत? फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण जेव्हा एखाद्या ट्रीटमेंटचा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करायला लागतो. आणि आम्हाला पेशंटकडून आलेला हा फीडबॅक आहे. विशेषतः जर फिमेल पेशंट्सनी ही ट्रीटमेंट केली तर पेशंटचे हजबंड आमच्याकडे तक्रार करतात की अहो डॉक्टर सारखाच वॉर्डरोब चेंज करायला लागतो, इतकं वजन कमी होतं. बरेच मेल पेशंट जेव्हा ही ट्रीटमेंट करतात तेव्हा त्यांच्या टेलर्सची ही तक्रार असते की किती वेळा साईज ऍडजस्ट करू, आता नवीन कपडे घ्यायला हरकत नाही. पण विनोदाचा भाग जर आपण बाजूला ठेवला तर मला असं वाटतं की या ट्रीटमेंटचे फायदे हे शारीरिक जितके आहेत त्याहीपेक्षा मानसिक खूप जास्त आहेत. आणि या ट्रीटमेंटचे फायदे हे जे ही ट्रीटमेंट घेतात त्यांना जितके आहेत तितकेच त्यांच्या कुटुंबांनाही आहेत. हे कसं काय? तर बरेच वजन जास्त असलेल्या व्यक्तींना जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा आम्हाला हे प्रकर्षाने जाणवतं की ह्या सगळ्या व्यक्ती अतिशय आनंदी असतात. त्यांना त्यांच्या स्वतःवर खूप प्रेम असतं. अनफॉर्च्युनेटली त्यांच्या आजूबाजूचं जे सराउंडिंग आहे ते त्यांना सपोर्टिव्ह नसतं आणि त्यामुळे ते कुठेही जायला लागले, सोशल फंक्शन्समध्ये, कुठेही मित्रमैत्रिणींमध्ये मिसळायला लागले तर एक विचित्र नजर कायम त्यांच्याकडे वळलेली असते. आणि ह्या नजरेतनं सुटका वजन कमी झाल्याने त्यांची होते, जी फार महत्वाची आहे असं मला वाटतं. सो दिस बेसिकली बिल्ड्स सेल्फ एस्टीम. त्यांचा स्वतःचा कॉन्फिडन्स प्रचंड वाढतो आणि हा बदललेला वाढलेला कॉन्फिडन्स त्यांना खूपच सकारात्मक दृष्टिकोन देतो. एक झाला स्वतःचा सायकोलॉजी. दुसरं झालं मी मगाशी म्हटलं तसं हे जे वाढलेल्या वजनामुळे होणारे विविध आजार आहेत ह्या सर्व आजारांपासून त्यांची सुटका होते. जेव्हा रिसेंटली मी अशा प्रकारची ट्रीटमेंट केलेल्या एका पेशंटच्या फॅमिलीला भेटलो आणि त्यांना सांगितलं की आता त्यांचं आयुष्य पूर्ण बदलेल, तेव्हा त्या फॅमिलीची जी प्रतिक्रिया होती ती ऐकल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, अहो सर, फक्त त्यांचं जीवन नाही बदलणार आहे
तर आमचंही जीवन बदलणार आहे. आणि आपण हे जे वाढलेलं वजन म्हणून ही जी सगळी चर्चा करतोय ना, इथं वजनाचे आकडे हे 100पेक्षा जास्त बोलतो आहोत आपण. म्हणजे 100, 120, 140, जास्तीत जास्त 270 किलोच्या व्यक्तीची जेव्हा शस्त्रक्रिया होते तेव्हा नक्कीच त्याचं आयुष्य बदलतं. तर हे फायदे स्वतःचे आहेत, सामाजिक आहेत, कौटुंबिक आहेत. आणि बऱ्याचदा जेव्हा हे पेशंट्स आमच्याकडे येतात चर्चा करायला, तेव्हा त्यांच्याकडून येणारा फीडबॅक आहे की डॉक्टर, अहो माझी तयारी आहे पण माझ्या कुटुंबाची तयारी नाहीये, तर तुम्ही कृपा करून आमच्या कुटुंबाला पटवाल का? आणि मी जेव्हा कुटुंबाला सांगतो की आज त्यांच्या वजनामुळे आपल्या कुटुंबाला जो आर्थिक भार सोसायला लागतो आहे, त्यांच्या हालचालींना मर्यादा आल्यामुळे कायम त्यांच्या आजूभोवती आपल्याला माणसं ठेवावी लागत आहेत, या सगळ्या गोष्टीतनं असं जाणवतं की हळूहळू जेव्हा ही ट्रीटमेंट होते, वजन कमी होते, तेव्हा कुटुंबाचा औषधांवरचा, वैद्यकीय ट्रीटमेंटवरचा खर्च कमी होतो. इतकंच नाही तर बरेच ज्येष्ठ नागरिक असे आहेत जे त्यांना कोणावर आपण अवलंबून राहू नये असं वाटतं, म्हणून सुद्धा या ट्रीटमेंटचा आधार घेतात. बरोबर. तर डॉक्टर सतीश, आता ज्या ट्रीटमेंट बद्दल तुम्ही सांगितलं त्यामुळे डायबिटीज बरा होतो असा लोकांमध्ये समज आहे, तर हे खरं आहे का? येस, खूप छान प्रश्न विचारलाय. डायबिटीस बरा होतो का ह्या सर्जरी नंतर? तर नक्कीच बरा होतो, कारण असे आमचे भरपूर पेशंट्स आहेत की ज्याच्यामध्ये हे शस्त्रक्रिया केल्यानंतर किंवा हे ट्रीटमेंट ऑप्शन घेतल्यानंतर त्यांचं वजन कमी होण्याच्या अगोदरच त्यांचं डायबिटीस बरा होतो. कारण ह्या शस्त्रक्रिया जी काही दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करतो आपण, त्याच्यामध्ये आपण पोटाची क्षमता कमी करतो व लहान आतडीचा भाग हा पोटाला आपण जोडतो. त्याच्यामुळे तुमचं कॅलरी इंटेक कमी होतो, प्लस तुमचं अब्झॉर्प्शन ऑफ कॅलरीज जे आहे ते पण कमी होतो. त्याच्यामुळे जे काय आपण खातो ते छोट्या आतड्यांमध्ये लवकर येतं व आपल्या आत पोटाच्या आतच काही हार्मोन्स तयार होतात, ज्याला आपण इन्ग्रेडियंट्स म्हणतो, ज्याच्यामुळे इन्सुलिनचं सिक्रेशन वाढतं व दुसऱ्या दिवशी त्यांचं डायबिटीस बरा होतो. म्हणजे आमचे पेशंट असे आहेत की ज्यांनी जवळजवळ 100 युनिट रोज घेत होते, पण ह्या ऑपरेशन नंतर त्यांचं वजन तर कमी झालंच, पण नेक्स्ट डे त्यांची इन्सुलिनची रिक्वायरमेंट कमी झाली, पूर्णपणे बंद झाली व ते डायबिटीस बरा झाला. म्हणजे ते पेशंट, असे बरेचसे पेशंट आहेत जे आम्हाला म्हणतात की डॉक्टर, आम्हाला हे ऑप्शन आधी आमच्या डॉक्टरनी का नाही सांगितलं? कारण हे जे काय इन्सुलिनचे इंजेक्शन रोज घ्यायचं जे काही दुःख असतं, पेनफुल इंजेक्शन असतं, पेनफुल प्रकार असतो, ह्याच्यावरती त्यांना खूप त्रास होतो. त्यांनी आधी पण हे फक्त लठ्ठ डायबिटीससाठीच उपयोगी असतो. त्याच्यामुळं ज्यांना लठ्ठपणा व डायबिटीस आहे त्यांच्यावरती ही शस्त्रक्रिया खूप सुंदरपणे आपल्या डायबिटीस जाण्यामध्ये उपयोग ठरतो. आणि डायबिटीस आता एक यंग होत चालेल. म्हणजे डायबिटीस आधी लोकांमध्ये 60 मध्ये व 70 मध्ये यायचं, पण जर तुम्ही आताच्या लाईफस्टाईल चेंज मध्ये जर बघितलं तर डायबिटीस हा 30 मध्ये व 40 मध्ये लोकांमध्ये यायला लागलाय. त्यामुळे जे कोण लठ्ठ डायबिटीस आहेत आणि ज्यांना डायबिटीस कंट्रोल होत नाही, त्यांनी नक्कीच ही सर्जरी, शस्त्रक्रिया करून घ्यावी. त्याच्यामध्ये डायबिटीस पूर्णतः बरा होतो, त्यांना इन्सुलिनची रिक्वायरमेंट गरज नसते व औषधांची गरज भासत नाही. दुसऱ्या दिवशीपासून ते डायबिटीस मुक्त होऊन जातात आणि हे इट्स काइंड ऑफ अ मिरॅकल फॉर ऑल दिस पेशंट्स. बरोबर. तर डॉक्टर नीरज, लायपोसक्शन म्हणजे नेमकं हेच ना? ऍक्च्युली नाही. लायपोसक्शन आणि बेरियाट्रिक ट्रीटमेंट ह्या दोघांमध्ये बरंच कन्फ्युजन आहे. बेरियाट्रिक ट्रीटमेंट ही दुर्बिणीद्वारे केली जाणारी ट्रीटमेंट आहे आणि लायपोसक्शन ही प्रामुख्याने प्लास्टिक सर्जन्स, म्हणजे जे सौंदर्य शस्त्रक्रिया करणारे सर्जन्स असतात ते करतात. लायपोसक्शन मध्ये आपण फक्त त्वचेच्या खालचं फॅट सक्शन करून काढतो. सो मॅक्सिमम 5 ते 10 किलो फॅट आपल्याला काढता येतं. बेरियाट्रिक ट्रीटमेंटमध्ये आपण थोडं सुद्धा शरीरातलं फॅट काढत नाही. तर ही ट्रीटमेंट इतकी परिणामकारक असते की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ऑफ 6 months to 1 year हळूहळू शरीरातलं फॅट कमी होतं. सो आम्ही बऱ्याचदा पेशंटना हे स्पष्टपणे सांगतो की ह्या ट्रीटमेंटनी तुमच्या जर अपेक्षा असतील की तुम्ही एक नवीन हिरोईन बनाल किंवा नवीन हिरो बनाल, तर ही अतिशय चुकीची अपेक्षा आहे. ही ट्रीटमेंट ही खरं तर तुम्हाला सुंदर बनवण्यापेक्षा तुम्हाला निरोगी बनवण्यावर जास्त भर देते. या ट्रीटमेंटचा सगळ्यात महत्वाचा फायदा हा आहे की ही ट्रीटमेंट सस्टेनेबल आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण वजन कमी करण्याचे जे विविध प्रयत्न करतो त्यांनी ते प्रयत्न फार दिवस टिकून राहू शकत नाही. या शस्त्रक्रियेचा हा एक मेजर ऍडव्हान्टेज आहे की या ट्रीटमेंट नंतर कमी झालेलं वजन मेंटेन करणं हे सहज शक्य होतं आणि म्हणून ही शस्त्रक्रिया ट्रीटमेंट लायपोसक्शन पेक्षा कितीतरी पटीने परिणामकारक आहे. नक्कीच.
तर वजन कमी करण्याच्या उपचारांवर ही आमची चर्चा अशीच चालू राहणार आहे. मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा C24 तास. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर नीरज रायते आणि डॉक्टर सतीश पटणशेट्टी. आणि वजन कमी करण्यावर आपण चर्चा करत होतो, तर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूयात. आता वजन कमी करण्याच्या ट्रीटमेंटवर आपण एवढी चर्चा केली, पण ह्या ट्रीटमेंट्स नेमकी कोणी कराव्यात? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. या सगळ्या चर्चेचं हे सार आहे असं म्हटलं तरी चालेल. साधारणतः आपली आयडियल वजन किती आहे हे आपल्याला माहित पाहिजे. सो माझी उंची आहे 174 सेंटीमीटर, तर माझा आयडियल वजन आहे 174 सेंटीमीटर वजा 100 म्हणजे 74 किलो. सो हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं हे गणित करायला हवं की आपली उंची सेंटीमीटरमध्ये किती आहे आणि त्यातनं 100 वजा करून आपलं आयडियल वजन इतकं असलं पाहिजे. या वजनाच्या एक 5 ते 10 किलोचा लिवे मी सगळ्यांना द्यायला तयार आहे. म्हणजे माझं आयडियल वजन 74 आहे, त्याच्याऐवजी ते 84 असेल तरी हरकत नाही असं आपण म्हणूया. जेव्हा या वजनापेक्षा जास्त आपलं वजन व्हायला लागतं, ज्याला आम्ही म्हणतो की तुमच्या आदर्श वजनापेक्षा जर तुमचं वजन 30 किलोपेक्षाही जास्त असेल, तर तुम्ही या शस्त्रक्रियेचा, या ट्रीटमेंटचा नक्कीच विचार करायला पाहिजे असं मी म्हणेन. मी अजून सोपं करून सांगतो. बऱ्याचदा कसं होतं, आमच्याकडे काही स्त्रिया येतात ज्यांचं वजन असतं 90 किलो. आता आपण जर कॉमनली बघितलं तर 90 किलो म्हणजे आपल्याला वजन जास्त वाटत नाही, पण त्यांची उंची फक्त 4.5 फूट असते. 4.5 फूट उंचीच्या स्त्रीमध्ये 90 किलो म्हणजे 2 स्त्रिया मावतील इतकं जास्त वजन आहे. तर त्यामुळे फक्त किलोकडे न बघता बॉडी मास इंडेक्स किंवा एक्सेस वेट ऑफ द बॉडी बघणं फार आवश्यक आहे. आणि त्यामुळे ह्या गोष्टींचा चर्चा करताना मला काही पेशंट्स माझ्या डोळ्यासमोर येतात. काही पेशंट्स असे असतात जे अतिशय यंग असतात, IT सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करणारे असतात. त्यांचं जे रात्रीचं शेड्यूल आहे, वेळोवेळी खाणं आहे, त्याच्यामुळे त्यांना फार तरुण वयात ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास सुरू झालेला असतो आणि या करिअरच्या ओघामध्ये बाकी सगळ्या गोष्टी मागं पडलेल्या असतात. मग 30-32 वय झालेलं असतं, लग्न होत नसतं आणि आपल्या जॉबनी पूर्ण कामाची आणि आयुष्याची वाट लागून गेलेली असते. ही शस्त्रक्रिया होते आणि आयुष्य बदलतं आणि एक नवीन आयुष्याला सुरुवात होते. एक सेगमेंट हा आहे. तर दुसरा सेगमेंट हा साधारण ज्येष्ठ नागरिकांचा आहे, ज्यांचं वय साधारण 60-65 असतं. आणि मला अगदी काही माझे पेशंट आठवतात जे असाच कार्यक्रम बघून आम्हाला येऊन भेटले आणि म्हणाले की डॉक्टर, माझ्या दोन्ही मुली परदेशात असतात, मी इथे एकटाच राहतो आणि मला कोणावरही अवलंबून राहायला आवडत नाही. तर माझं वजन मला आज खूप मर्यादा आणतं आहे. जर माझं वजन कमी झालं तर मी स्वतंत्र होईन, स्वतःची स्वतः चांगली काळजी घेऊ शकेन. आणि तिसरा जो सबग्रुप आहे ना, तो सगळ्यात महत्वाचा आहे. तो आहे सगळ्या घरांमधल्या गृहिणी. त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य कुटुंबासाठी घातलेलं असतं आणि या भानगडीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे, तब्येतीकडे, वजनाकडे कधी लक्षच दिलेलं नसतं. मग सून येते, स्वयंपाकघराचा ताबा घेते आणि मग एक प्रकारची पोकळी आयुष्यात तयार होते आणि मग जाणवायला लागते की अरे, या सगळ्या भानगडीत आपलं वजन किती वाढून गेलं, वजनामुळे त्रास किती चालू झाले. मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रसंगांना आपण रिलेट करू शकतो आणि जाणू शकतो की ह्या सगळ्यांसाठी ह्या प्रकारची ट्रीटमेंट आपल्याला योग्य ठरू शकते आणि त्यामुळे त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन घेऊन कुठली ट्रीटमेंट योग्य आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. नक्कीच. डॉक्टर सतीश, तुम्हाला विचारते, तुम्ही आता एवढी उदाहरणं सांगितली, लोकांचं कशा प्रकारे वजन कमी झालं, तर या ट्रीटमेंटचा साधारण खर्च कसा असतो? कारण का ही खर्चिक आहे का? इन शॉर्ट, जर तुम्हाला ट्रीटमेंट खर्चिक वाटतं तर तुम्ही त्याचे डिसीजवरचे जे काही तुम्हाला डिसीजमुळे म्हणजे त्या आजारामुळे जे काही खर्च होतो तो उलट जास्त खर्च असतो. त्याच्यामुळे ही ट्रीटमेंट ऍक्च्युली आजकाल इन्शुरन्समध्ये पण आलेली आहे. आधी ही शस्त्रक्रिया इन्शुरन्समध्ये येत नव्हती, पण 2019 नंतर ही ट्रीटमेंट आता इन्शुरन्समध्ये पण होते. त्यामध्ये जर तुमचं इन्शुरन्स असेल तर हे पूर्णतः हे इन्शुरन्समध्ये होऊन जातं. जर इन्शुरन्स नसेल तरीही आमच्याकडे EMI ऑप्शन्स आहेत. आजकाल आपण मोबाईल EMI ऑप्शन मध्ये घेतो. 0% इंटरेस्टने आपण जे काही EMI ऑप्शन्स आहेत त्या उपचारांवरती पण, जसं ह्या उपचारावरती पण 0% इंटरेस्ट EMI आमच्या डॉस क्लिनिकमध्ये हे उपचार अवेलेबल आहेत. त्याच्यामुळं वजनाकडे नक्कीच लक्ष द्या. तुमच्या कमरेचा घेर पण बघा, वजन पण बघा, कमरेचा घेर पण बघा. जर पुरुषांमध्ये कमरेचा घेर जर 95 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल व स्त्रियांमध्ये जर 85 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला बलूनद्वारे किंवा शस्त्रक्रियेद्वारे, ट्रीटमेंटद्वारे आपण नक्कीच त्याचं वजन कमी करायची आम्ही हमी देतो.
नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या प्रेक्षकांना हव्या असलेल्या विषयावर तुम्ही बोललात, त्यासाठी तुमचे धन्यवाद. थँक्यू. तर आजच्या या कार्यक्रमात आपण डॉक्टर नीरज रायते आणि डॉक्टर सतीश पटणशेट्टी यांच्याकडून वजन कमी करण्याचे नवीन उपचार कोणते, त्यासाठी कोणत्या ट्रीटमेंट आहेत आणि त्याचे फायदे नेमके कोणते यावर सविस्तर माहिती घेतली. तुम्ही यांना स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा C24 तास.